केला तुम्ही, काय भावना आहे, काय देशवासियांना शुभेच्छा द्याल? आज प्रजासत्ताक दिनानिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देते आणि संविधान ज्या पद्धतीने आपल्याला लोकशाहीचा अधिकार मिळालेला आहे, प्रत्येक ह्या देशातल्या आपल्या परभणी जिल्ह्यातल्या नागरिकाने या ठिकाणी सर्व भेद विसरून चांगल्या पद्धतीने परभणीच्या विकासासाठी एकत्रित आलं पाहिजे आणि परभणीच्या भरभराटीसाठी सर्वांनी एका विचाराने आणि एका दिलाने या ठिकाणी पुढे काम करूयात, अशा आजच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मी अपेक्षा आणि शुभेच्छा व्यक्त करते. परभणी जिल्ह्याचे भूमिपुत्र असलेले दादा लाड यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला. केंद्राने किती मोठा सन्मान आहे जिल्ह्यासाठी आणि पालकमंत्री म्हणून काय शुभेच्छा द्याल? बघा, पद्मश्री हा आपल्या देशातला सर्वश्रेष्ठ असा सन्मान पुरस्कार आहे आणि आपल्या जिल्ह्यात ज्यांनी एवढी वर्ष, जिल्ह्यातच नाही तर दादा लाडांचं काम हे अनेक राज्यांमध्ये आहे आणि खास करून शेतकरी बांधवांसाठी, आणि त्यांनी कापसाच्या बाबतीमध्ये जे रिसर्च केलेला आहे तो रिसर्च आज खऱ्या अर्थाने पद्मश्री मिळून शेतकरी बांधवाच्या साठी इतके वर्ष काम करणाऱ्या दादा लाडांची या ठिकाणी योग्य व्यक्तीची सन्मान केलेला आहे आणि खरंच परभणीसाठी मानाचा तुरा राहिला आहे. कारण आतापर्यंत परभणीच्या इतिहासात पद्मश्री मिळालं नव्हतं आणि दादांच्या रूपाने ते मिळालं, त्याबद्दल भारत सरकारचे आपल्याला आपल्या शाळेला स्वतःचा टेबल दिलेला आहे, लक्षात घ्या. कुठेही गर्दी करू नका, अशाच लाईनी मागे उभे करू आणि आपण स्वतः निर्णय घेतलेला आहे आणि जापूर आणि परभणीमध्ये युती आमची झालेली आहे. पाथरी विधानसभेमध्ये पण काही ठिकाणी आमची युती झाली आहे. काही ठिकाणी आता कार्यकर्ते अनेक वर्षांपासून तयारी करत असतात, ते आम्ही थांबवू शकलेले नाही, त्यामुळे ते कार्यकर्ते एकमेकांच्या विरोधात नाही, फिसकटली. 27 तारीख पर्यंत युती आहे अजून. 27 तारखेला खासदार संजय जाधव म्हणाले, देशात भाजप एक नंबरचा पक्ष आहे, राज्यात आहे, पण परभणीच्या भाजपच्या पालकमंत्र्यांना अपक्ष आमदाराच्या दाराला जावं लागलं. हे बघा, अपक्ष आमदार आमचे सहयोगी आमदार आहेत, हे तुम्ही विसरता कामा नये. त्यांनी 2019ला सुद्धा भारतीय जनता पार्टीचं सरकार स्थापन करण्यासाठी आमच्या सोबत राहिलेले. आता सुद्धा ते आमचे 137 जे आम्ही भाजपाचे आमदार समजतो त्यामध्ये एक रत्नाकर गुट्टे साहेब आहेत आणि आमच्या नेत्यांच्या सूचनेनुसार मी एक भारतीय जनता पार्टीची कार्यकर्ती पहिले आहे, त्यानंतर पालकमंत्री आहे आणि नेत्यांच्या सूचनेनुसार आणि आमच्या पक्षाला जे योग्य राहतं त्यानुसार निर्णय मी घेतलेले आहेत. त्यानुसार आम्ही गंगाखेडच्या आमदारांच्याकडे गेलेले आहे. त्यामुळे खासदार साहेबाला ह्याच्यामध्ये जास्त लक्ष घालायचं काम नाही आणि एवढा आनंद पण आमच्या नेत्यांनी सांगितलंय की यश आलं की त्याचा उन्माद करू नये, अपयश आलं की खचून जाऊ नये. प्रत्येक दिवस हा आपल्यासाठी नवीन काहीतरी घेऊन आलेला असतो, नवीन शिकवणारा असतो. त्यामुळे तशा पद्धतीने आम्ही या ठिकाणी लढत आहोत. महापालिकेत अपयश आलं, जिल्हा परिषदेत अपयश मी मानत नाही, कारण की यापूर्वी आमचे 8च नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे परभणी महानगरपालिकेमध्ये होते आणि आपल्या सर्वांनाही माहिती आहे काही समीकरणं, जातीय समीकरणं ह्या शहराचे असे आहेत आणि त्या ठिकाणी माझ्या नेत्यांनी किंवा आम्ही जेवढी अपेक्षा केली होती त्याच्यापेक्षा 2-3 सीटांनी आम्ही कमी राहिलेलो, पण आम्हाला जनतेचा कॉल मान्य आहे आणि यापेक्षा पुढच्या येणाऱ्या निवडणुकांमध्ये आम्ही सुधारणा करू. कारण सातत्यानं ऑपरेशन लोटसची चर्चा जिल्ह्यात. हे बघा, ऑपरेशन लोटसला माझ्याकडे वेळ नाही. मी माझ्या जिल्हा परिषदा कडे लक्ष दिलेलं आहे, त्याच्यामुळे ह्या ऑपरेशन लोटस वगैरे तुमच्या कानावर कोणी सांगत असेल तर माझ्याकडे आणा. महापौर बसवण्याबाबत काय हालचाली आहेत का भाजपचे? सध्या तरी काही. आपले जिल्हाध्यक्षच म्हणत होते महापौर भाजपचा बसेल म्हणून. ते जिल्हाध्यक्ष त्यांची स्टेटमेंट नंतर देतील. मी माझ्या जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये व्यस्त आहे. महानगरपालिकेचा विषय माझ्यासाठी संपलेला आहे. आता पुढचं माझं जिल्हा परिषद निवडणूक. सगळ्याच मतदारसंघामध्ये शिवसेना भाजप आणि 27 तारखेचा शेवटचा दिवस आहे फॉर्म विड्रॉ करण्याचा. तुम्हाला तेव्हा स्पष्ट आम्ही सांगू शकतो. बघा, आता ते शिवसेनेमध्ये पण 3-4 नेते आहेत, त्या 3-4 नेते पण एकनाथ शिंदे साहेबांचा आग्रह आहे युती झाली पाहिजे आणि त्या पद्धतीने आम्ही काम करतोय. विश्वासघात केला भाजपनं. 27 तारीखपर्यंत आणखीन वेळ आहे. कोण आरोप करते मला माहिती नाही, पण त्यांना आरोप करू द्या, आम्ही आमचं काम करत राहणार.
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.